नमस्कार मंडळी, गुरुपौर्णिमेची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर गुरुपौर्णिमेनिमित्ताने आपण जर गुरुचरित्राचं पारायण नाही करू शकलं तर आपण त्याच्याऐवजी संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ वाचू शकतो बरं का. तर तुम्ही सकाळी लवकर उठून जरी वाचला तरी खूप चांगलं आहे. नाही जमलं तर 4च्या आत तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. फक्त 12 वाजता नाही वाचायचा. तर हा ग्रंथ आहे ना, मी वाचला बरं का. आज मला पण इच्छा होती पारायण करायची, पण नाही करू शकलो मी ते. तर मग म्हटलं काहीतरी वाचू आपण. तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण पुस्तक मी केंद्रातून आणलं होतं बरं का. तर हे पुस्तक होतं, हे ग्रंथ होता हा. त्याच्यात 7 अध्याय आहे. दीड एक तास लागतो ते वाचायला, जास्त मोठे अध्याय नाही. पहिला अध्याय 119 ओव्या आहे. तर असा हा अध्याय आहे आणि छान आहे, वाचायला पण भारी वाटतं. तर आज मी हा ग्रंथ वाचला गुरुचरित्राचा. आणि आपलं असतं बाकीची सेवा गुरुवारची असते ती की अध्याय गुरुचरित्राचा 14, 18 अध्याय, गुरुचरित्राचा 14 अध्याय आणि 18वा अध्याय. आणि बाकी स्वामीचरित्राचे पहिल्यापासून आपलं पारायण चालू होतं, जे की स्वामीचरित्राचं हे असतं ग्रंथ सारामृत. सारामृत त्याचे 3 अध्याय असतात गुरुवारी, पहिला, दुसरा, तिसरा पहिल्यापासून. तर असं हे